अशी जोडी ज्योतिराव फुलेंना सावित्रीबाई फुलेंची होती। या ज्योतिराव फुलेंना सावित्रीबाई फुलेने समाज दगड शेण मारत होते, तर हे प्रकरण त्या गावातील लोकांनी त्याच्या वडिलांपर्यंत पोहोचवलं। ज्योतिराव फुलेंचे वडील होते गोविंदराव फुले। गोविंदरावांना सांगायचे, गोविंदराव, तो गोविंदराव, तुमचा पोरगा धर्म बुडवायला निघाला, मुलांना शिकवून राहिला तुमचा पोरगा, तुमच्या पोराला समजावा, नाहीतर आम्ही समजवू। तर त्या ज्योतिराव फुलेनं आपलं राज्य घर सोडलं कोणासाठी? समाजासाठी। त्या ज्योतिराव फुलेने घर सोडावं लागलं, तर त्या ज्योतिराव फुलेने साथ दिली। तर मुस्लिम समाजाची स्त्री होती, त्या मुस्लिम समाजाच्या स्त्रीनं स्वतःच्या घरात दर्जा दिला ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेला। म्हणून हे धर्माचा आपण घेऊन बसलो, धर्म काही घेऊन जात नाही, लक्षात घ्या। आजचा कार्यक्रम आपला सर्व धर्म समभावाचा आहे, धर्म काही घेऊन जात नाही। आणि धर्माचं जर नाता पाहत असेल तुम्हाला, तर गुरुकुंज मोजरीला ये जा। गुरुकुंज मोजरीला ये जा। त्या गुरुकुंज मोजरीला काकू, ज्या वेळेस तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी सोहळा साजरा होते, त्याच गुरुकुंज मोजरीमध्ये मुस्लिम समाजाची प्रार्थना, हिंदू समाजाची प्रार्थना आणि बौद्ध समाजाची प्रार्थना एकत्र मानल्या जाते। म्हणून तुकडोजी महाराजांना सर्व धर्माचा समभाव हे सर्वांपर्यंत पोहोचवलं। हे तुकडोजी महाराज होते का कोणता धर्म मानला नाही। हे तुकडोजी महाराजांना ग्रामगीता लिहिली, तर हे ग्रामगीता फक्त त्याच्या विचाराची नाही, तर तुकडोजी महाराजांची ग्रामगीता काय आहे? सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, हे तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे। आणि हे तुकडोजी महाराजांना अर्पण कोणाला केली काकू? लीडर आपल्या वडिलांना द्यायला पाहिजे होते, आपल्या आईने द्यायला पाहिजे होते, आपल्या नातेवाईकाला द्यायला पाहिजे होते, पण तुकडोजी महाराजांना नाही दिली। काहून नाही दिली? तुकडोजी महाराजांना कोणाला अर्पण केली? तुकडोजी महाराजांनी हे ग्रामगीता अर्पण केली शेतकऱ्याला। आणि तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली, तर तुकडोजी महाराज सांगतात, तुकडोजी महाराज म्हणतात का मला आनंद कोण्या दिवशी होईल? तुकडोजी महाराजांना आनंद कशात पाहिला? तुकडोजी महाराज म्हणतात का ज्या दिवशी या देशातला शेतकरी सुखी आणि समृद्धी होईल, त्या दिवशी माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय। तुकडोजी महाराज लिहितात धन्नात, जब किसानों की को भराए, मैंने खुशियां ही खुशियां मनाई, जब किसानों के देखो भराए, बताइए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज को भराए, मैंने खुशियां ही खुशियां मनाई, जब किसानों के देखो भराए।
देऊन आपल्यासाठी अर्पण करते, शेतकऱ्यासाठी अर्पण करते. का बरं? कारण या देशातला शेतकरी सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. याच्यासाठी तुकडोजी महाराज पुढच्या कडव्यात लिहितात, साफ दिल का वो, साफ दिल का वो, साफ दिल का वो प्यारा रहे वो, उसके समझ बड़ी बादशाही. वंदनीय तुकडोजी महाराज, अमरावती या भूमीला किती मोठा विचार देऊन गेले. तुकडोजी महाराज आमचे मंगेश दादा वानकडे अमरावतीचे लिहितात शेतकऱ्याबद्दल. काय दुःख मांडला शेतकऱ्याचा, का मंडीत माल नेता सर्रास लूट होते. आपण मंडीमध्ये माल नेतो का मार्केटचे, मंडीत माल नेता सर्रास लूट होते आणि सोने विकणे हाती कवडीचा काम येते. अरे मोकाटचे व्यापारी लगाम कुणाचा नाही आणि शेतकऱ्या तुझ्या नामाची किंमत कुठेच नाही. किती छान लिहितात. म्हणून शेतकऱ्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. तुकडोजी महाराज शेतकऱ्याबद्दल विचार करतात, लिहितात. तुकडोजी महाराज लिहितात ग्रामसभेत, अर्पण पत्रिकेत वाक्य लिहितात का तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठा मिळो, सगळ्यांचे लक्ष सुरू मिळो, आणि मानवतेचे तेज धडधडो विश्वा या योगी. किती मोठा विचार लिहितात. हे कीर्तन मनोरंजन म्हणून नाही का, मनोरंजन कसंही होते, पण हे विचार समजणं महत्वाचं आहे. आज आपण पाहतो मोठमोठ्या राजकारणी लोकांचे भाषण राहिले तर 200, 500, 500 रुपये देऊन लोक बोलवा लागते. पण आपला प्रबोधनाचा कार्यक्रम असा आहे का जिथं लोक मोफत कार्यक्रम ऐकायला येते. हेच तर या कार्यक्रमाचं महत्व आहे. आणि हे विचार जर तुम्हाला पटला, हे तुकडोजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा विचार जर पटला तर फिरल्यानं बुवांच्या कार्यक्रमाची बैठक. म्हणून आजचा कार्यक्रम हे मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. कृष्णा भाऊ म्हणे मनोरंजन झाला पाहिजे, लोक बसले पाहिजे. मी म्हणलो बिना मनोरंजनानं तुम्हाला लोक बसवून दाखवतो. बसले कृष्णा भाऊ, पाहून घ्या लोक. म्हणून क्वालिटी दाखवा लागते भाऊ. हे विचार संत महापुरुषाचे, की माझ्या घरचं काही मानत नाही, हे संत महापुरुषाच्या विचारावर आपलं जीवन आहे. म्हणून मंगेश भाऊ प्रबोधन